व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना गुंतविण्यासाठी प्रतिस्पर्धी व्यावसायिकाच्या दुकानात जाणीवपूर्वक अग्निशस्त्रे व जिवंत काडतूस ठेवणाऱ्या तसेच इतर प्रतिस्पर्धी व्यावसायिकाच्या दुकानात ठेवण्यासाठी अग्निशस्त्रे व जिवंत काडतूस स्वतःजवळ बाळगणाऱ्या आरोपितांना गुन्हे शाखा कक्ष 1 काश्मीरा मार्फत अटक करण्यात यश। दिनांक 30/3/2024 रोजी पोलीस हवालदार सावंत यांना माहिती मिळाली की गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाऱ्या अलम स्टील अँड फर्निचर येथे काम करणाऱ्या इसमाकडे विना परवाना पिस्तूल व जिवंत राऊंड आहेत। सदरची माहिती माननीय वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन शहानिशा करता इसम नामे 1 फिरोज आलम शफीउल्ला चौधरी वय 39 वर्ष व्यवसाय व्यापार राहणार कमल पार्क 1 रूम नंबर 104 मीरा भाईंदर ओव्हरब्रिजच्या बाजूला रेशन ऑफिस जवळ गोल्डन नेस्ट सर्कल जवळ नवघर भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे याच्या ताब्यात 1 गावठी पिस्तूल व 10 जिवंत काडतूस तर आरोपी 2 शाकीर अब्दुल वहाब चौधरी वय 38 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार मेडतिया हेरिटेज बिल्डिंग रूम नंबर 403 कुरेशी हाऊस जवळ लोढा बँक रोड नयानगर मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे मूळ राहणार ग्राम पडिया तहसील डुमारियागंज जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश याच्या ताब्यात 1 गावठी पिस्तूल व 6 जिवंत काडतूस मिळून आले। सदर बाबत नयानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 179/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह महापोलीस अधिनियम 371 क 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदर दोन्ही इस्मांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी माहिती दिली की फिरोज उर्फ इब्राहिम आलम शफीउल्ला चौधरी याला व्यवसायामध्ये 1 अमान स्टील किचन इक्विपमेंटचा मालक अनीस उर्फ मुन्ना खान 2 अमान स्टील किचन इक्विपमेंटचा मालक कमील खान उर्फ कलीम व 3 शादाब स्टीलचा मालक शादाब यांच्यामुळे भरपूर नुकसान झाले। त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याच्या ओळखीचा व त्याच्याकडे पूर्वी काम करणारा मुस्लिम राहणार उत्तन ठाणे याच्या करवी त्याने 6 गावठी पिस्तुले जिवंत काडतुसे मागविली। त्यापैकी 2 गावठी पिस्तुले व जिवंत राऊंड 3 दिवसापूर्वी त्याने स्वतः अनीस उर्फ मुन्ना खान याच्या अमान स्टील किचन इक्विपमेंट या दुकानातील वडापाव व पाणीपुरी साठीच्या काउंटरच्या कपाटामागे ठेवले तर 2 पिस्तुले व 12 राऊंड त्याने एका सॅक बॅगेमध्ये ठेवून ते वर्सावा पुलावरून खाडीत फेकून दिले। तसेच त्याच्याकडे सापडलेले पिस्तूल व राऊंड तो 1-2 दिवसात अमान स्टील किचन इक्विपमेंटचा मालक कमील खान उर्फ कलीम याच्या दुकानात ठेवणार होता। त्याने शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात मिळून आलेले तसेच शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात मिळून आलेले पिस्तूल व राऊंड तो 1-2 दिवसात शादाब स्टीलचा मालक शादाब याच्या दुकानात ठेवणार होता अशी माहिती दिली। त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पडताळणी करता आरोपितांनी अनीस उर्फ मुन्ना खान याच्या अमान स्टील किचन इक्विपमेंट या दुकानातून सोहम कुमार यांना विक्री केलेल्या वडापाव व पाणीपुरी साठीच्या काउंटरच्या कपाटामागे मिळून आलेल्या 2 गावठी पिस्तूल व 43 जिवंत राऊंड संदर्भात काश्मीरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 371 क 135 अन्वये गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले। अद्याप पावेतो सदर कारवाईमध्ये एकूण 4 गावठी पिस्तूल व 59 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलेली आहेत। पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बरेच दिवसांपासून मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध दारू ड्रग्ज तसेच हत्यारे यांच्या
बाबत शोध मोहीम तसेच इलेक्शन्सच्या अनुषंगाने सर्व कारवाई आपली सुरू करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आपल्या एका माहितीगाराने आज आपल्याला दिनांक 30 तारखेला क्राईम ब्रांच युनिट 1ला अशी माहिती दिली की अवैधरित्या गावठी पिस्टल तसंच काही राऊंड्स एका ठिकाणी उपलब्ध असल्याचे किंवा असल्याचे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आलम स्टील अँड फर्निचर येथे आमच्या युनिट 1चे अधिकारी सिनियर PI अविराज कुराडे व त्यांची पूर्ण पथक हे तिथे गेले असता तिथे त्यांना एक गावठी पिस्टल आणि 10 राऊंड त्या आलम स्टील अँड फर्निचर या दुकानातनं प्राप्त झाले. त्या अनुषंगाने आपण फिरोज चौधरी आणि शाकीर वहाब या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं अजून एक गावठी पिस्टल आणि 6 राऊंड जप्त करण्यामध्ये यश मिळाले. त्या अनुषंगाने CR नंबर 179/2024 अन्वये नयानगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट 325 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 37(1)(3)(135) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या मध्ये अधिक तपास केल्यानंतर आपल्याला कळून आले की काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये देखील CR नंबर 220/2024 प्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला होता, ज्यामध्ये 2 गावठी पिस्टल आणि 43 राऊंड जप्त झाल्याची माहिती आपल्या पोलिसांना आणि त्यांनी त्यांच्या तपासामधनं त्यांनी ते निष्पन्न केले. तपासामध्ये आम्हाला दिसून आले की ह्या दोन्ही आरोपींनी आत्तापर्यंत 6 गावठी पिस्टल आणि जवळपास 60 राऊंड्स त्यांनी आणल्याचे आतापर्यंत आपल्याला कळालेले. त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत. आता त्यांच्या तपासामध्ये आपल्याला नेमकं कळून येईल की त्यांनी हे राऊंड्स कुठून प्राप्त केले होते आणि हे गावठी पिस्टल कुठून आणले होते याचा शोध पोलीस घेत आहेत. परंतु प्राथमिक दृष्ट्या आपल्याला माहिती अशी पडतीये की त्यांनी त्यांचे अमान स्टील आणि शादाब स्टीलचे अनीस खान आणि शादाब खान, कलीम शेख ह्या लोकांची हे सगळे मावस भाऊ आहेत, सगळे नात्यातले आहेत आणि त्यांच्या आपसातील वैमनस्यामध्ये त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. अजून ह्याच्या पुढचा तपास पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त, माननीय श्री श्रीकांत पाठक अतिरिक्त पोलीस आयुक्त, माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग, माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री विजय कुमार मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशीमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, पोलीस हवालदार संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, सुधीर खोत, विकास राजपूत पोलीस शिपाई, प्रशांत विस्पुते पोलीस कॉन्स्टेबल, सनी सूर्यवंशी पोलीस शिपाई, गौरव बारी, धीरज मेंगाणे तसेच काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक खाडे व पोलीस हवालदार मोहिले यांनी केली आहे.